क्रिकेट पंडितांच्या नजरा चुकून दोन संघ सेमीफायनल मध्ये आलेले आहेत, कारण अनेक दिग्गज संघ त्या दिवशी होते. तर या दोन बलाढ्य संघांना आपण सेमीफायनल मध्ये बघणार आहोत. आजचा एक संघ सेमीफायनल मध्ये निश्चित पोहोचणार आहे. तर कालचा राहिलेला पूल जो आहे तो आपण 18 तारखेला कव्हर करणार आहोत आणि 19 तारखेला कोण ऑल इंडिया ओपन पूल मध्ये सेमीफायनल मध्ये 4 असणार आहे याची देखील माहिती आपल्याला कळेल. उत्सुकता प्रचंड आहे. आमदार साहेबांना त्यासाठी मनापासून धन्यवाद देऊ. 20 लाख रुपयांची बक्षीस क्रिकेट खेळाडूंना मिळणार आहेत. वेगवेगळ्या पूलमध्ये खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतायत. आपण पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनच्या 32 संघांना मैदानामध्ये बघितले. 4 संघ एव्हाना सेमीफायनल मध्ये दाखल झालेले आहेत. त्यानंतर आपण ऑल इंडिया ओपन पूलला इथे बघतोय. त्याचबरोबर पिंपरी विधानसभा क्षेत्रातील संघांना देखील 18 संघ पिंपरी विधानसभा क्षेत्रातील या मैदानामध्ये खेळलेले आहेत. त्यांच्या काही मॅचेस अजून सेमीफायनल फायनल उद्याच्या परवाच्या सत्रामध्ये आपण कव्हर करणार आहोत. 40+ विभागातले खेळाडू देखील उद्या मैदानामध्ये दाखल होत आहेत आणि ऑल इंडिया ओपन पूलचा हा तिसरा पूल आहे. खरं तर चौथा असता, मात्र कालचा पूल जो 18 तारखेला पोस्टपोन्ड होतोय. आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे तालुका वाईज संघ अजून येत आहेत. 16 संघ आहेत, लीग मध्ये मॅच होणार आहेत आणि त्यांच्या मॅचेस परवा दिवशी पासून सुरू होणार आहे. त्यामुळे तो एक अद्भुत थरार आपल्याला अनुभवायचा आहे, कारण तालुक्याचे संघ काही ऑल इंडिया ओपन पेक्षा कमी नसतात. त्यांच्यामध्ये देखील 5-6 खेळाडू हे डेफिनेटली ऑल इंडिया ओपन खेळणारे असतात. प्रत्येक तालुक्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ आहे आणि तेच दमदार संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. चुरस प्रचंड आहे आणि काय लढती आज दिवसभराच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. लाईन आउट पूर्ण होईल आणि लगेचच मॅचला प्रारंभ होईल. अगदी महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी ही डू ऑर डाय मॅच आहे. ज्या रॉबिन राऊंड पद्धतीचे सामने होतात तिथे प्रत्येक संघ 3-3 मॅच खेळतो, पण मग कधी कधी 1-2 मॅच या अगदी विरसवाण्या होतात, कंटाळवाण्या होतात आणि त्याला पर्याय म्हणून विनर लुझर ही सिस्टीम या ठिकाणी राबवली गेलेली आहे. विशेष करून मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल की लोहगाव या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही अशा प्रकारची सिस्टीम 2016-17 वगैरे काहीतरी साल असेल त्यावेळेस पहिल्यांदा इम्प्लिमेंट केली होती की अशा प्रकारची आपण खेळूया. त्यानंतर ज्युनियर प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं आणि आता जवळपास टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ही सर्वमान्य झालेली आहे. कारण बिग बॅश 70 बिग बॅश याच फॉर्मॅटमध्ये होतात आणि त्यामुळे विनर लुझर या फॉर्मॅटला आता बिग बॅश फॉर्मॅट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या सभेमध्ये चेंडू पहिलाच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचतोय. पहिला चेंडू फ्री हिट बॉल आहे, त्यामुळे फलंदाज बाद होण्याची शक्यता बिलकुल नाहीये. या स्पर्धेचा तो ट्रेडमार्क आहे आणि मगाशी चंद्रकांत शेटे सरांनी आपल्याला कल्पना दिलेली आहे की हा पिंपरी पॅटर्न आहे. पहिला बॉल फ्री हिट. पिंपरी करंडक मध्ये देखील आपण बघतो की पहिला बॉल फ्री हिट असतो. मोठ्या फलंदाजाला इथे जीवदान मिळालेलं आहे का? पहिल्या बॉलवरती तुम्ही तुटून पडू शकता, पहिल्या बॉलवरती तुम्ही प्रचंड आक्रमण करू शकता. काय क्षमता असेल तुमच्याकडे ती तुम्ही खेळा. पूर्वी आम्ही ज्यावेळेस लहानपणी क्रिकेट खेळायचो आणि पहिला बॉल जर कोणी खेळत असेल तर त्यावरती जर आऊट झाला एखादा फलंदाज, तो म्हणायचा नाही हा ट्रायल बॉल आहे, ह्या बॉलवरती आऊट नाहीये. आणि तोच धागा कदाचित संदीप नाणेकर यांच्या संकल्पनेमध्ये आला असावा आणि त्यांनी पहिला बॉल फ्री हिट जाहीर करून टाकला. पिंपरी करंडक मध्ये देखील याच मैदानामध्ये जी स्पर्धा अगदी सीझनच्या सुरुवातीला होते आणि त्या स्पर्धेचे आयोजक सुद्धा इथे उपस्थित आहेत. आदरणीय कार्यक्षम नगरसेवक संदीप भाऊ नाणेकर हे मैदान डेव्हलप करण्यामध्ये, या संदीप भाऊ वाघेरे कार्यक्षम नगरसेवक इथे उपस्थित आहेत. हे मैदान ज्यांनी डेव्हलप केलेलं आहे, मैदानावरच्या फ्लड लाईट्स आपण बघतो, ज्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमला त्या लाईट्स असतात, मात्र संदीप भाऊने आम्ही बघितलं पहिल्यांदा जो पिंपरी करंडक झाला होता आपण लाईट्स लावलेल्या होत्या. त्यांच्या लक्षात आलं की इथे आपल्याला कायमस्वरूपी लाईट्स हव्या आहेत आणि महानगरपालिकेकडे तसा प्रस्ताव सादर करून ते मंजूर करून घेऊन अतिशय दर्जेदार काम त्यांनी पूर्ण करून घेतलेलं आहे. आज या लाईट्स आपण पाहतो. संदीप भाऊ वाघेरे इथे उपस्थित आहेत. उंच फटका आणि क्षेत्ररक्षक खाली, इथे फलंदाज बाद होईल. पहिला धक्का, एक गडी बाद, फलकावरती धावा.
यस, सुंदर फटका, फुल टॉस होता आणि लॉंग ऑफला चेंडू उडवलेला आहे. 4 धावा मिळत आहेत, खणखणीत चौकार. चांगला फटका पहिल्या षटकामध्ये जाता जाता चांगली बातमी दिली इथे. 4 धावा प्राप्त होत आहेत. लोअर फुल टॉस होता आणि 38 सर्कलच्या मर्यादेचा फायदा उठवत लॉंग ऑफचा प्रेक्षक गॅलरीमध्ये चेंडू फेकून दिलाय. मागच्या षटकातले पुन्हा एकदा लाईव्ह आपल्याला हायलाइट्स बघायला मिळतील. शेवटचा चेंडू मात्र 4 धावा. इथे बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा होते पंचांकडून आणि गोलंदाज असेल आकाश. निलेशचं पहिलं षटक संमिश्र राहिलं, यश मिळालं निलेशला. मात्र 11 धावा निलेशने खर्च केलेल्या आहेत आणि दुसऱ्या षटकामध्ये आकाश गोलंदाजीसाठी येणार आहे. चेंबूर वैष्णव 11 नवीन खेळाडू आहे. वैष्णव जन तो तेने कही आहे असं एक सुंदर भजन आहे. आज या वैष्णव जनांचा खेळ आपल्याला बघायचा मैदानामध्ये. आकाश लोअर फुल टॉस होता. सरळ बॅटनं चेंडूला दिशा दिलेली लॉंग ऑफकडे, लॉंग ऑनकडे. 1 धाव तिथून जरूर मिळते आणि फलकावरती धावा येणार आहेत 12. एका धावेला देखील महत्व मोठं येणार आहे. ओमकार केणी कोणाला सारखा फॉर्म लवकर सापडतोय ते बघायचंय. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता ओमकारकडून. सुमितनं त्यानंतर 1 धाव काढून पुन्हा एकदा ओमकारला स्ट्राईक एंडवर. त्यात डाव्या हाताचा हा एक गुणवान खेळाडू. यासो हो, काय शॉट आहे मात्र फसलेला. क्षेत्ररक्षक खाली येतोय चेंडूच्या आणि ओमकार केणी इथे बाद. मागच्या सामन्यातला अर्धशतकवीर इथे मात्र 5 धावांवरती परतणार आहे. फारसा वेग नव्हता चेंडू, मात्र लेंथ चांगली होती. थोडासा हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर आपण पाहिलं. जरूर टेक ऑफ घेतलं होतं मात्र क्रॅश लँडिंग. कव्हरचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ पर्यंत पोहोचतोय आणि झेल टिपतोय. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 38 सर्कल अर्थात क्षेत्ररक्षक नसलेल्या ठिकाणी खेळू शकला नाही ओमकार आणि धक्का बसलाय तो दुसरा. 12 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आकाशला यश मिळत आहे. सुमित नॉन स्ट्राईक एंडला असेल तर भावेश नाईक फलंदाजीसाठी ही युवा फौज आहे. भावेश नाईक, सुमित धोंगडे उभरते सितारे टेनिस क्रिकेट मधले. या सुंच आकाशामध्ये मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. अगदी सोपी भेट आहे. मला वाटतं एक क्षेत्ररक्षकाला त्याच्या वाढदिवसाला सुद्धा एवढी मोठी भेट मिळाली नसेल. सुंदर कॅच, फलंदाज तिसरा बाद. लॉफ करण्याचा प्रयत्न चेंडूच्या लाईन मध्ये आला नाही. थोडासा लांब ठेवला चेंडू शरीरापासून आणि इथे त्यामुळेच टायमिंग मिळालं नाही. उंची देखील नव्हती फार मोठी पण जी ताकद अपेक्षित होती चेंडूला ती ताकद बॅटकडून मिळाली नाही, मनगटाकडून मिळाली नाही. यस, जो फोर्स आपण पाहतो जनरेट करायचा असतो मागच्या पायावरून, तर तो पाय थोडासा हवेमध्ये वर होता ज्यावेळेस फटका खेळला होता आणि म्हणूनच फोर्स मिळाला नाही बॉलला. फलंदाज इथे बाद होते. 12 धावा 3 गडी बाद. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. आकाशला 2 यश लागोपाठ मिळालेत आणि आता तो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे. अनेक विकेट हॅट्रिक या स्पर्धेने बघितलं, विशेषतः ऑल इंडिया ओपन पूल मध्ये 2 हॅट्रिक आहेत आणि ही तिसरी होईल का? एकूण 4 हॅट्रिक स्पर्धेमध्ये संपन्न होत आहेत. गोलंदाजांना देखील यश मिळालेलं आहे. बाउंड्री लाईन विषय लॉंग ऑफची बाउंड्री लाईन खूप जवळ आहे. मिड विकेटची सीमारेषा देखील जवळपास 10-15 फुटाने आतमध्ये घेतलेली आहे. दोन्ही बाजूला आता मिड विकेट एक्स्ट्रा कव्हर किंवा कव्हर पॉइंट. फलंदाजांना तो अतिरिक्त फायदा होतोय मात्र त्याबरोबरच आयोजकांनी खेळपट्टीमध्ये एक मेख ठेवलेली आहे, त्याचा फायदा गोलंदाजांना होतोय. उंच फटका आणि कॅच होईल लागोपाठ. 3 फलंदाज, विकेट हॅट्रिकची नोंद. आकाश इज द मॅन इन क्रायसिस. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये संमिश्र सुरुवात होती. 3 फलंदाजांना बाद करत इथे स्पार्टन्स यवतमाळ संघाची मधली फळी पूर्ण उद्ध्वस्त केलेली आहे, कोसळलेली आहे. हॅट्रिकची नोंद, मोठा गौरव असतो कुठल्याही गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिक. आकाश
एका महत्वाच्या सामन्यामध्ये 3 फलंदाजांना बाद करतोय. एका युवा संघासाठी ही निश्चित मोठी उत्साहवर्धक गोष्ट आहे, कारण हॅट्रिक अशा रोज येत नाही, कोणालाच येत नाही रोज. 1878 साली पहिला टेस्ट सामना खेळला गेला होता. आज आपण बघितलं तर ते जवळपास 22 वर्ष आणि ही 25 वर्ष, म्हणजे 147 वर्ष झालेले आहेत. 49 हॅट्रिक आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये वर्षाला एक हॅट्रिक पण येऊ शकत नाहीये. हो, एक वर्षाला नाही, 3 वर्ष मिळून एक हॅट्रिक आलेली नाहीये. आणि मागच्या 9 दिवसांमध्ये आम्ही 5 हॅट्रिक बघितलेले आहेत या ग्राउंडवर. आकाश म्हणजे फक्त 5 आहे. 5 म्हणजे काही त्या खूप मोठ्या नाही आहेत, खूप जास्त नाही आहेत, तरी ह्या स्पर्धेमध्ये जास्त आहेत. कारण आम्ही काही स्पर्धा अशा बघतो की जिथे हॅट्रिक येतच नाहीये. गोलंदाज आकाश प्रभावी, उजव्या हिश्शा बाहेर आहे चेंडू. IPL पुन्हा एकदा 17 मे पासून सुरू होतोय आणि यजुवेंद्र चहलची हॅट्रिक, दुसरी हॅट्रिक. IPL मध्ये चहलची 2 हॅट्रिक आहेत. दुसरी हॅट्रिक देखील याच IPL मध्ये त्याने संपादन केलेली आहे. अर्थात T20 मध्ये भरपूर जास्त वेगाने हॅट्रिक येत आहेत. हा गेम पूर्ण फलंदाजाचा जरी असेल तरी गोलंदाजांनी भरपूर वेळा हे काम केलेलं आहे. मॅचकडे जाऊया. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्पार्टन्स यवतमाळ 4 फलंदाज बाद आहेत, फक्त 12 धावा फलकावरती आहेत. आणि आता टेप बॉल ओव्हर सुरू होणार आहे. साहिलच्या हातामध्ये हे षटक दिलं. मगाशी देखील साहिलनं टाकलं होतं, काय प्रभावी टाकलं होतं. विशेषतः इन स्विंगर आणि रिव्हर्स स्विंगर दोन्ही स्विंग त्याने अत्यंत प्रभावी टाकले. व्हेरी कंट्रोल. पुन्हा एकदा साहिलच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. हॅट्रिक विषयी चर्चा करत होतो आपण. 2007 ला पहिला वर्ल्ड कप T20 क्रिकेटचा खेळला गेला. त्या अगोदर 3-4 वर्ष T20 क्रिकेट सुरू झालं होतं, परंतु त्याला एवढं ग्लॅमर नव्हतं. भारतानं देखील न्यूझीलंडमध्ये पहिला T20चा सामना खेळला होता, जिथे 8 धावा पण होत्या. पण नंतर काही नियम बदलत राहिले नियम. पण तेव्हापासून आज तागायत बघितलं तर उणीपूर्वी 20 वर्ष आपण म्हणू शकतो की T20 क्रिकेटला पूर्ण झालेले आहेत. 20 वर्षामध्ये 42 हॅट्रिक आहेत. वर्षाला 2 होतात. टेस्ट क्रिकेटमध्ये 3 वर्षांमधून 1 होते, तर T20 क्रिकेटमध्ये वर्षाला 2 होत आहेत. आणि टेनिस क्रिकेटमध्ये 10 दिवसात 5 होत आहेत. यस, इथे चांगला चेंडू होता. स्क्रीनवरती परत एकदा बघू आपण. यस, रिव्हर्स प्रभावी, अचूक दिशा, योग्य टप्पा आणि फलंदाजाला सुद्धा चकित करणारा हा बॉल आहे साहिल कडून. असे खूप चांगले गोलंदाज आहे की ज्यांनी खरंच या स्पर्धेमध्ये रिव्हर्स टेप बॉल वरती करामत केलेली आहे. परत एकदा रिव्हर्स. यस, रिव्हर्स स्विंग करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. वसीम अक्रमला विचारू शकता तुम्ही, त्याने कसा बॉल फिरवला असेल. त्यानंतर ही कला हळूहळू आली. मात्र टेप बॉल वरती तसं पाहिलं तर सोपं आहे. यस, पुन्हा एकदा तितकाच सुंदर. मात्र यष्टीरक्षकाला आणि थर्ड मॅनला देखील अडवत नाही. चेंडू अडवला जात नाहीये. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि स्ट्राईक रोटेट होणार आहे. नॉन स्ट्रायकर फलंदाज आता स्ट्रायकर एंड कडे फलंदाजीसाठी जाणार आहे. 3 चेंडू मी खेळलेत, आता पुढचे 3 चेंडू तू खेळ. विकीला असं तर म्हटलं नसेल सुमित दोंगडे. 13 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. डाव्या हाताचा फलंदाज समोर आहे आणि साहिलकडे दोन्ही अश्र अत्यंत प्रभावी आहे. मला वाटतं S40 सारखंच हे प्रभावी अश्र त्याच्याकडे. S400 सारखं प्रभावी अश्र आहे. ओहो, क्लीन बोल्ड, प्रचंड प्रभाव. गोलंदाज आहे साहिल. अचूकता इथे बघायला मिळाली. आणि 5वा फलंदाज आता बाद होणार आहे. बघा कसा त्रिफळा उडवलेला आहे, चकित केलं फलंदाजाला.
कमालीचा गोलंदाज इथे साहिल मागच्या सामन्यामध्ये देखील प्रचंड प्रभावी ठरला होता. या सामन्यामध्ये त्यापेक्षाही अधिक घातक, अधिक दाहक, तिखट मारा इथे बघायला मिळतो. झोंबणारी गोलंदाजी आहे आणि अशा गोलंदाजांना सामोरं जाणं निश्चित कठीण आहे प्रत्येक फलंदाजासाठी. नवीन फलंदाज स्पार्टन्स यवतमाळ संघाच्या मैदानामध्ये दाखल होईल. विकी शून्यावरती बाद होते. 5-13. आयुब शेख नवीन फलंदाज. सुमित धोंगडे आणि आयुब शेख मोठे ताकदवान खेळाडू आहेत. खरं तर खूप अनुभव या खेळाडूंकडे आहे. ऑल इंडिया ओपनचा देखील खूप मोठा अनुभव आहे स्पार्टन्स यवतमाळच्या खेळाडूंकडे. मात्र आज एका नौख्या संघ, मी नौखा म्हणेल कारण चेंबूर संघ मी देखील मला वाटते पहिल्यांदाच हा संघ बघतोय. काही एक दोन खेळाडू नेहमीचे माझ्या परिचयाचे आहेत, पण या युवा खेळाडूंनी प्रचंड प्रभाव टाकलेला आहे. त्यापैकी आपण आयुबला बघतो, सातत्यानं आपण आयुबला बघत आलेलो आहे, सुमितला बघत आलेलो आहे. ऑल इंडिया ओपन असेल किंवा प्रीमियर लीग असेल किंवा गाववाईज क्रिकेट असेल, खूप खेळलेले खेळाडू आहेत. यस, इथे मात्र इन स्विंगरचा मारा थोडासा भरकटतोय आणि वाईड घोषणा होईल. इथे एक अतिरिक्त धावफलकावरती येणार आहे. यस, खूपच दिशा बदलली चेंडूनं. त्यानं बरोबर ऑफ स्टंपवर टाकला होता, पण तो जवळपास खूप मागे गेला. हा चेंडू जवळपास ऑफ स्टंपच्या बाहेर 7व्या-8व्या स्टंपवरती टाकायला हवा. पुन्हा एकदा तोच मारा आहे. रिव्हर्स स्विंगचा प्रयत्न या अगोदर यशस्वी केला होता, मात्र इन स्विंगर टाकताना तो थोडासा भरकटतो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. आणि हे होतं बऱ्यापैकी. तुमच्या समोर जर डावा हाताचा फलंदाज खेळतोय आणि लगेच उजव्या हाताचा फलंदाज आला तर गोलंदाजाला थोडी परेशानी होतेच. मागच्या मॅचमध्ये त्याने खूप चांगलं कंट्रोल केलं. डाव्या हाताचा फलंदाज खेळतो त्याला रिव्हर्स टाकला, वाईट गेला, स्ट्राईक बदलली, उजव्या हाताचा फलंदाज समोर आला आणि रिव्हर्सचे खूप चांगले चेंडू टाकले होते. इथे यशस्वी ठरेल साहिल. फलकावरती 15-5 गड्याच्या मोबदल्यामध्ये समोर आयुब आहे. 3 धावा 1 गडी बाद या षटकामधून. रिव्हर्स आणि दोन्ही चेंडूंचा प्रभावी वापर राहिलाय गोलंदाज साहिल कडून. यस, इथे पुन्हा एकदा वाईड आहे. ज्या चेंडूवरती कंट्रोल नाहीये तो चेंडू सातत्याने टाकायचा प्रयत्न करतोय. मी तर कौतुक करेल की तो मला जमत नाही ना, मला का जमत नाहीये. अजून 3 धावा गेलेत, अजून 1-2 जाऊ द्यात, पण तो चेंडू जमला पाहिजे. हा कदाचित प्रयत्न असावा. पण तुम्ही स्टंप्सला लक्ष ठेवून इन स्विंग नाही टाकू शकत. तुम्हाला 8व्या स्टंपला लक्ष ठेवावं लागणार आहे. जो काल्पनिक स्टंप इमेज करावा लागेल की इथे स्टंप असेल आणि तिथे हिट करण्याचा प्रयत्न करा. चेंडू थोडासा आतमध्ये येईल. खरं तर हे सचिन तेंडुलकर सरांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं ISPL प्लेयर्सला, आज नाही तर रोज सातत्यानं या स्पर्धेमध्ये उपस्थित असतात. या मैदानाचे शिल्पकार, या मैदानावरती हेडलाईट्स, फ्लड लाईट्स ज्यांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या आहेत. कार्यक्षम, कार्यतत्पर, कार्यकुशल नगरसेवक सन्माननीय संदीप भाऊ वाघेरे इथे उपस्थित आहेत. 1 धाव प्राप्त होईल. वाईड चेंडू, 2 धावा आहेत आणि षटक लांबत चाललेलं आहे. 2 धावा इथे मिळत आहेत. संदीप भाऊ वाघेरे या ठिकाणाहून प्रस्थान ठेवत आहेत. आमदार चषक पिंपरी विधानसभा, निश्चित आमदार साहेबांच्या विजयामध्ये सन्माननीय संदीप भाऊ वाघेरे यांचं मोठं योगदान आहे आणि त्यामुळंच आपल्या लाडक्या नेत्यासाठी त्यांचा जर कार्यक्रम असेल तर संदीप भाऊ रोज इथे उपस्थित असतात. आयोजकांच्या पाठीवरती नेहमीच त्यांचा हात असतो. आणि अखेर षटक पूर्ण होईल आणि मला वाटतंय षटक पूर्ण करण्यासाठी त्याला अखेर रिव्हर्सचा सहारा घ्यावा लागला. इन स्विंगरचे भरपूर प्रयत्न केले त्याने, मात्र चेंडू सातत्याने डावी यष्टी मिस करत होते. इथे चांगला चेंडू येतोय आणि अखेर षटक संपलेलं आहे. खरं तर त्याच्या धाडसासाठी मी कौतुक करेल त्याचं. जाऊ दे वाईड, काही हरकत नाहीये, पण काही गोष्टी शिकणं खूप महत्वाचं आहे. आणि तुम्हाला शिक्षण हे पुस्तकातून मिळतं, पण अनुभव हा मैदानातून मिळतो आणि हा अनुभव खूप महत्वाचा आहे की काय चुकत होतं माझं. ठीक आहे, यावेळेस त्याला चुकीवरती उत्तर सापडलं नाही. त्याचा जो ट्रेडमार्क बॉल होता तो अखेर त्याने टाकून षटक पूर्ण केलं. ही देखील चांगली गोष्ट आहे.
मात्र एक षटक टाकताना 7 धावा साहिलनं खर्च केलेल्या आहेत. फलकावरती धावा 19 आहेत. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. राहिलेली 4 षटक आता शिल्लक आहेत आणि 4 षटकांसाठी पाहूया गोलंदाजाचं विश्लेषण कसं येणार आहे. आकाशला जे दुसऱ्या षटकामध्ये आणलं होतं की हॅट्रिक आकाशने इथे नोंदवलेली आहे आणि तोच आकाश परत गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये जी दाहकता दिसली होती आपल्याला तेवढाच झोंबणारा तिखट मारा इथे दिसेल का आकाशकडून. बघूया समोर फलंदाज आयुब आहे, नॉन स्ट्राईक एंडला सुमित आहे. दोघं कसलेले फलंदाज आहे, मुरलेले योद्धे आहेत, प्रचंड अनुभवी खेळाडू आहेत. यस उजव्या दिशा बाहेर मिडॉन वेगात तिथे पोहोचतोय. सुमित येतोय परत आणि पोहोचेल आपल्या क्रीज मध्ये. सुरक्षित धावा मिळणार नाहीयेत. आणि मगाशी तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस आपण सुमित ढेकळेची मुलाखत घेत होतो त्याला देखील तोच प्रश्न विचारला होता. तो इथं पहिल्या बॉलवरती शॉट मारणं तुम्हाला कठीण आहे, तुम्ही जरा थांबा, विकेटचा अंदाज घ्या आणि मग खेळा. तर नंतर ज्यावेळेस तुम्ही सेट व्हाल तुम्हाला बरोबर विकेटचा अंदाज येतो, स्पीडचा टप्प्याचा अंदाज येतो, बाउन्सचा अंदाज येतो, टर्नचा अंदाज येतो आणि मग तुम्ही मोठे फटके खेळू शकता. तर थोडं वेट केलं पाहिजे खेळाडूंनी आणि हेच महत्वाचं आहे. हट्टंगडी सरांची मुलाखत ऐकली असेल तर त्यांनी सांगितलं होतं की जयपूरच्या ग्राउंडवरती मी आउट झालो होतो. तेंडुलकर 15 वर्षाचा होता, तो आतमध्ये येत होता, मला म्हणाला की खेळपट्टीमध्ये बाउन्स किती आहे, चेंडू किती वळतोय. हट्टंगडी सर म्हणतात मी चकित झालो की 15 वर्षाचा पोरगा आहे, त्याने क्रिकेट असं कितीच खेळलंय पण त्याला जाणीव आहे की मला काय करायचंय, मला कसं खेळायचंय आणि त्यासाठी माझ्या पुढे समस्या कोणत्या असणार आहे ते जाणून घेण्याची त्याची इच्छा बघून मी सुद्धा एक क्षण अवाक झालो होतो. आणि तीच प्रगल्भता पुढे तेंडुलकरकडून आपल्याला संपूर्ण करिअरमध्ये बघितलं आपण. 22 वर्षांचं करिअर. इथे सुंदर चेंडू निर्धाव येणार आहे. फलकावरती धावा 21 आहे. 5 षटकांच्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक सुरू आहे. आकाश पुन्हा प्रभावी ठरतोय. विकेट मिळाली नाही या षटकामध्ये अजूनपर्यंत, मात्र धावा रोखलेल्या आहेत त्याने. 2 धावा केवळ खर्च करतोय आकाश. आखूड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, खूप लवकर खेळला हा फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक समोर आहे. एकच धाव तिथून येणार आहे आणि फलकावरती धावांची नोंद होते 22. 5 बाद 22. आकाशच्या समोर मोठा फटका खेळणं हे खूप अवघड आहे. आणि असं होतं बरेच वेळा एखाद्या ग्राउंडवरती एखाद्या खेळाडूला अशी लय मिळालेली असते की ती लगेच ब्रेक करणं कठीण जातं. यावेळेस हाफ व्हॉली करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला गॅप मोठा होता. 4 रन सुमित धोंगडेच्या बॅटमधून निघाला. एक आकर्षक फटका आणि खूप वेळानंतर या फटक्याची आवश्यकता होती, तो अखेर प्राप्त होतोय. 4 रन. फलकावरती 26 धावा, 5 गडी बाद. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. अर्धा डाव केव्हा संपलेला आहे, मात्र अर्धा संघ गारद झालेला आहे आणि आता 3 षटकं शिल्लक आहेत. मला वाटतंय सुमित धोंगडे 8 बॉल खेळलेले, 8 रन काढलेले आहेत. आयुब शेख 5 चेंडू खेळलेला आहे. दोघांनी देखील भरपूर बॉल खेळलेले. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 4-5 चेंडू खूप होतात सेट व्हायला. तुम्हाला पहिल्या दुसऱ्या बॉलला सेट व्हावं लागतं. मागच्या षटकामधली ही फलंदाजी आपण पाहिली होती जिथे काही चेंडू डिक्लेरेशन एरियामध्ये होते, मात्र मोठे फटके नव्हते आलेले. जागा बढ़वण्याचा प्रयत्न खूप वेळा झाला. त्याच्यानंतर गोलंदाजांनी देखील पाहिला हा चेंडू कसा बाउन्सर होता. उजव्या दिशा बाहेर लांब टाकायचा प्रयत्न होता आकाशचा प्रत्येक वेळेस आणि त्यामुळेच मोठ्या फटक्यांपासून लांब राहिली. इथे गॅप मिळाला होता, निश्चित गॅप मिळाला म्हणून त्या 4 धावा जरूर प्राप्त होत आहेत. मात्र फटक्यामध्ये टायमिंग जरूर चांगलं घेतलं होतं फलंदाजाने. आयुब आता स्ट्राईक एंडवरती सुमित धोंगडेला मिळाला, चौकार नाही. अन्यथा 7 चेंडूमध्ये सुमितने 4 धावा केवळ काढल्या होत्या, 1 चौकार मिळाला. इथे 5 चेंडूमध्ये 2 धावा आयुबच्या आहेत. यावरून लक्षात येईल आपल्याला की या मोठ्या फलंदाजांना सुद्धा फलंदाजी करणं या खेळपट्टीवरती तेवढंसं सहज नाहीये, तेवढंसं सोपं नाहीये. गोलंदाजांनी मात्र त्यांना पूर्ण 4ही बाजूने घेरलेलं आहे. यास लेंथ बॉल स्टंपला मिस करत असावा, मात्र 1 धाव तिथे जरूर मिळणार आहे. जरी डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू नसेल तरी फलंदाज धाव घेत आहेत. 27 वरती 5. स्पार्टन्स यवतमाळ. सुमित धोंगडे
स्ट्राईक एंडवरती आयुब नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटची कड घेतली होती मागच्या चेंडूवरती आणि त्यामुळेच अपील बिलकुल आलं नाही. फुल टॉस टाकलेला बॉल, उंच फटका, लॉंग ऑन डाऊन दी बॉल आणि काय समन्वय दोन्ही खेळाडूंचा. सुंदर झेल, सुमित धोंगडे होणार आहे बाद. फुल टॉस होता, थोडासा वर वर आलेला फुल टॉस होता. पंच करण्याचा प्रयत्न इथे केला तर ओव्हर स्टेपिंग साठी नो बॉल चेक करायचा आहे. DRS ची घोषणा पंचांकडून आलेली आहे, त्यामुळे फलंदाजाला पंचांनी मैदानामध्ये थांबवलेलं. यस, दिस इज अंपायर्स कॉल. पंचांना समस्या आहे तिथे आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे निर्णय अंपायर्सच्या माध्यमातून पाठवण्यात आलेला आहे आणि हे चांगलं आहे. चांगली अंपायरिंग कशाला, बऱ्याच वेळा असं असतो की एखाद्या अंपायरचा युगो असतो की मी तिसऱ्या पंचांवरकडे कशाला जायचं, माझ्याच कार्यक्षमतेवर तर मी प्रश्नचिन्ह का तयार करायचंय. नाही जाणार मी सांगितलं तेच खरंय, पण नाहीये. चांगले अंपायर्स काय करतात की योग्य निर्णय हा खेळाडूंकडे गेला पाहिजे. एखाद्या चुकीच्या निर्णयाचा फटका एखाद्या संघाला बसू नये आणि म्हणून चांगले अंपायर्स एखादा असा कॉल थर्ड अंपायरकडे देऊ शकतात. तर त्याला मी चांगली अंपायरिंग म्हणेल. कारण इगो वगैरे या गोष्टी ठेवून यायच्या असतात मैदानाच्या बाहेर, अंपायर्सने देखील, खेळाडूंनी देखील आणि इतर कुणी. अहंकार हा तुमचा मोठा शत्रू असतो. जर चांगलं क्रिकेट पुढे आणायचंय तर असा निर्णय पंचांना घेणं गरजेचं असतं आणि म्हणून मी विनोद जाधव सर, ऋषी कोळी सर, सलमान शेख सर, अक्षय देव सर या सगळ्या अंपायर्सचं कौतुक करेल. लेदर बॉलच्या मॅचेस आम्ही बघितलेल्या आहे खूप वेळा. 15 दिवस 20 दिवस चालतात, महिनाभर चालतात. ओव्हर दी या ठिकाणी ओव्हर स्टेपिंगचं बघायचं आहे, ओव्हर दी वेस्ट नाही बघायचं आहे. वेगवान दृश्य आहे, बरेच वेळा बघा. फेअर डिलिव्हरी, फलंदाजाला परतावं लागेल.
अंपायर्स जास्त चर्चेत वेळ घालू नका, आपला निर्णय फायनल करा आणि योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. जो अंपायर्सला योग्य वाटतोय तो योग्य निर्णय. इतर कोणी त्याच्यावरती चर्चा करणं, टिप्पणी करणं ही आपली फक्त चर्चा आहे, त्या चर्चेला काही महत्त्व नाही आहे. अंपायर्सचा निर्णय अंतिम आणि अंपायर्सचा निर्णय योग्य. पंचांचा निर्णय आलेला आहे. तिसरे पंच त्यांचा निर्णय हा स्पष्टपणे क्लिअर करू शकत नसल्यामुळे मैदानावरच्या पंचांचा निर्णय त्यांनी कायम ठेवलेला आहे. चला मॅच पुढे सुरू ठेवा. अगदी क्लिअर आहे. ज्यावेळेस कसं असतं, आपण मी ती चर्चा करत होतो की ज्यावेळेस गोलंदाज मुव्हेबल असतो, कॅमेरा त्याला फॉलो करत असतो, अशा परिस्थितीमध्ये दृश्य जी आहे ती एकदम क्लिअर आपल्या समोर येत नाहीत. ती दृश्य थोडीशी ब्लर होतात आणि मग अशा कंडिशनमध्ये तिसऱ्या पंचांना देखील ते काम व्यवस्थितपणे तो निर्णय करणं कठीण जातं.
आणि अशा परिस्थितीमध्ये मग पंच काय करतात की मैदानावरच्या पंचांचा जो सॉफ्ट डिसमिसल असतो तो काही पिंपरी करंड म्हणजे आपण आमदार चषक पिंपरी विधानसभा मध्येच घेतो असं नाही. अगदी IPL मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा ज्यावेळेस कॅमेरा किंवा तिसरे पंच एखादा निर्णय सक्षमपणे घेऊ शकत नसतील तर त्यावेळेस मैदानावरच्या पंचांचा निर्णय हा कायम ठेवण्यात येतो आणि त्यामुळे इथे सॉफ्ट डिसमिसल जो होता त्यानुसार फलंदाज बाद होणार आहे. सत्तावीस धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्पार्टन्स यवतमाळ. पाचवं षटक मैदानामध्ये सुरू आहे. निलेशच्या हातामध्ये चेंडू सोपवले. जीवित आणि आयुब ही जोडी मैदानामध्ये आपण बघतो. जीवित म्हात्रे फिनिशर, एक जबरदस्त फिनिशर. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या संघाला चांगले फिनिशर मिळालेत ना त्या संघाचे विजयाचे प्रमाण वाढतं, खूप वेळा वाढतं. कपिल देव भारतीय संघासाठी फिनिशर होता. भारतीय संघाने त्यावेळेस खूप सारे सामने जिंकले किंवा एक अभिमान वाटावा अशी कामगिरी केली. यास कडक जीवित मात्र या फटक्यांसाठी ओळखला जातो. 6 धावांची मोहर उमटेल. शानदार षटकार. पुनरुज्जीवन संजीवनी दिलेली आहे जीवितनं. या फटक्याबरोबरच स्पार्टन्स यवतमाळ संघाला विहंग करत असलेला चेंडू आकाशामध्ये दिसतोय आणि समालोचन कक्षाच्या अगदी समोर पडतोय. जीवितनं षटकार ठोकून सुरुवात केलेली आहे. 33 वरती 6. स्पार्टन्स जो होता है अच्छे के लिए होता है असं म्हणू शकतो आपण. आता निलेश गोलंदाजीसाठी तयार होतोय. या अगोदरचं षटक निलेशचं आपण पाहिलं होतं. 11 धावा आल्या होत्या त्या षटकामध्ये. पहिलं षटक निलेशनं हाताळलं होतं. त्यानंतर परत एकदा 5व्या षटकासाठी त्याला बोलावलंय. कडक परत एकदा आणि इथे पुन्हा 6. लागोपाठचा दुसरा. काय शॉट आहे. वाह वाह भाई वाह. कमाल का खिलाडी आहे. उजव्याच्या बाहेर होता आणि तुम्ही बघा मागचा पाय त्याने रोवून ठेवला होता. इनसाइड आउट. लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकला षटकार. फ्लॅट होता एकदम. जमिनीला समांतर गेला चेंडू. सू करत सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा इथे मिळत आहेत. 39 वरती 6. निलेशची धमाके, निलेशच्या गोलंदाजीवरती जीवित मात्रेची धमाकेदार फलंदाजी. विस्फोट घडून आणलेले आहेत. या सामन्याला कलाटने दिलेली आतापर्यंत धावांसाठी संघर्ष होता. जीवित आला आणि धावा अशा सहजपणे मागे पडायला लागल्यात. यस इथे सुंदर फटका कव्हर्स मध्ये. एक क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव याबरोबरच प्राप्त होईल जीवितसाठी आणि फलकावरती धावा आहेत 40 धावा. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकातील हा अखेरचा बॉल आपल्याला बघायला मिळेल. या स्लोवर फुलटॉस होता. इथे फ्लिक केला. फिरवला चेंडू स्क्वेअर लेगला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. जीवित प्रचंड वेगवान आहे. वाह वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई. जीवित मात्र दुसरी धाव पूर्ण करतोय आणि विशेष म्हणजे रिस्क होती, डेअरिंग होती त्याच्यामध्ये. धाडस केलं त्यानं आणि धावा पूर्ण केल्यात. या षटकामध्ये मागच्या 4 चेंडूमध्ये म्हणजे तुम्ही पहा मोमेंटम कसा शिफ्ट होतो. जोपर्यंत पकड मजबूत होती इथे या सामन्यामध्ये आणि थोडासा मोमेंटम शिफ्ट झाला म्हणजे थोडी शांतता आली आणि त्याच्यानंतर फलंदाजांची फलंदाजी बहरली. पुढच्या मागच्या 4 चेंडूमध्ये धावा आलेल्या आहेत तब्बल 15 आणि फलकावरती आता 42 वरती 6. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटची 2 षटकं अजून इथे शिल्लक आहे. जीवित म्हात्रे आयुब ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करणारे. प्रश्न आता थोडंसं कोड्यात पाडलंय क्षेत्ररक्षकांना. आतापर्यंत त्यांच्या बाजूने सगळे फासे पडत होते. पहिल्या 4 षटकांमध्ये प्रचंड वर्चस्व मिळवलं होतं आणि विशेष म्हणजे सुमित बाद होता तोपर्यंत वर्चस्व होतं. मात्र जसा जीवित मैदानामध्ये आला तिथून पुढे सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. ती निर्णायक कलाटणी मिळते की काय, ही कलाटणी निर्णायक असेल का याचं उत्तर तर आपल्याला अजून एक इनिंग पर्यंत बघावं लागेल. मात्र पुढच्या 2 षटकामध्ये अशीच फलंदाजी सुरू राहिली तर मला वाटते 70-75 धावा एक चांगलं टोटल असू शकेल इथे फाईट करण्यासाठी स्पार्टन्स यवतमाळ संघाला.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन साहिल घुडेकर. मागच्या सामन्यामध्ये साहिल घुडेकर प्रचंड यशस्वी ठरला होता. विशेष म्हणजे मॅन ऑफ द मॅच होता ना तो. साहिल घुडेकर मॅन ऑफ द मॅच होता मागच्या सामन्याचा. प्रभावी साहिल सावंत होता का? साहिल सावंत माफ करा, मॅन ऑफ द मॅच होता. साहिल घुडेकरनं देखील दोन्ही षटकं अत्यंत सुंदर हाताळली होती. इकॉनॉमी चांगली राहिली होती. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकतोय, वळसा घालणारा हा चेंडू होता. पुढे आला फलंदाज, तुम्ही बघताय, आणि यस अगदी योग्य बॉल आहे. चांगला चेंडू आहे. बाउन्सर टाकला, आखूट टप्प्याचा चेंडू टाकला, त्याला उंची देखील मोठी दिली. यावेळेस अक्रॉस द बॅट आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6. जीवित ऑन फायर. आम्ही बेस्ट फिनिशरची चर्चा करत होतो. कपिल देव हा एक चांगला फिनिशर होता. त्याच्यानंतर आपण अजय जडेजाला बघितलं भारतीय संघामध्ये, चांगला फिनिशर बघितला. त्याच्यानंतर मला वाटतंय मोहम्मद कैफ, युवराज सिंग, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक असे जबराट फिनिशर्स बघितले इंडियन टीमनं. तर ज्या वेळेस तुमच्याकडे फिनिशर चांगले आहेत ना, तुमची मॅच विनिंगची क्षमता वाढते. आणि जीवित म्हात्रे असा एक खतरनाक फिनिशर आहे. शेवटच्या बॉलवरती त्यानं षटकार ठोकून कित्येक वेळा जिंकून दिलेले आहेत. टीमला अडचणीत आल्यानंतर जीवित हमखास उभा राहतो आणि मॅच पुनरुज्जीवित करतो. यस, इथे उजव्याच्या बाहेर चांगला वेग होता या चेंडूला, आणि खरं तर त्यामुळंच अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता, पण खूप उशीर झाला होता. इथे निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. एक चांगला वेगवान चेंडू आखूट टप्प्याचा इथे साहिल घुडेकरचा यशस्वी ठरेल. फलकावरती धावा 48, 6 गडी बाद. हो हो हो, इथे बाउन्सर आहे, अतिरिक्त बाउन्सर आहे. तुम्ही 8 मीटर मध्ये आपटू शकत नाही टेनिस बॉल. तो वाईडच होणार आहे, किंवा पहिला वाईड असेल तर त्याच्यानंतर 8 मीटर मध्ये आपटला तर तो नो बॉल होणार आहे. सिमेंट विकेट बघा तुम्ही किती अलीकडे आपटलाय त्याने. बाउन्सर टाकायचा प्रयत्न होतो. या अगोदर त्यानं थोडीशी आपण शॉर्ट ऑफ गुड लेंथ म्हणू शकतो, इथे टप्पे टाकले होते. 4 मीटर 5 मीटरला टप्पे टाकले होते. यस, इथे पुढे टाकला. फटका चांगला असेल तरी देखील फक्त 1 धाव देईल. हो 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 हो, 1च धाव मिळेल. दुर्दैवी ठरेल, दुर्भाग्यशाली ठरेल इथे फलंदाज जीवित म्हात्रे. फलकावरती धावा 50, 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वे षटक मैदानामध्ये सुरू आहे. साहिलचा 8 धाव आतापर्यंत या षटकामधून आलेले आहेत. अजून 2 चेंडू त्याला टाकावे लागतील या षटकामधले, आणि स्ट्राईक एंडवरती आयुब असेल. चांगला स्कोअर फलकावरती आलेला आहे. 50 धावा या षटकामध्ये. साहिल घुडेकरनं देखील धावा अडवण्याचा प्रयत्न यशस्वी केलेला. 1 षटकार जरूर आला, मात्र 2 डॉट बॉल आहेत. हे बॉल महत्वाचे आहेत. ज्या अर्थी तो डॉट बॉल आहे तिथे तुम्हाला एकही धाव घेता आलेली नाहीये. त्यामुळं मोठं षटक जे होतं ना, ते मोठं षटक होत नाही. जितके जास्त डॉट बॉल तेवढं षटक छोटं राहतं. परत एकदा आयुब स्ट्राईक एंड वरती असणार आहे, आणि साहिल घुडेकर पहिल्या षटकासाठी साहिल घुडेकर आले. मागच्या सामन्यामध्ये 2 षटकं दिली होती त्याच्याकडे. फुलटॉस बॉल आहे, यष्टीरक्षक खूप मागे होता, आणि यष्टा थेट उडवण्याचा प्रयत्न खरं तर व्हायला हवा होता गोलंदाजाकडे थ्रो देण्यापेक्षा. फलकावरती 1 धावेची नोंद. 51, 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्पार्टन्स यवतमाळ विरुद्ध वैष्णव 11 चेंबूर मुंबई. या 2 संघामध्ये समृद्धी महामार्गाचे 2 टोकं एकमेकांच्या आता बरोबर आहेत. परंतु जीवित मात्र सध्या समृद्धी महामार्गावरून ड्रायव्हिंग करतोय. यस, अक्रॉस द बॅट अलॉंग द कार्पेट. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक समोर. 1 धाव फलकावरती येईल, आणि जीवित पुढच्या षटकाची स्ट्राईक ठेवील आपल्याकडे. 52 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये फलंदाजीला घरघर लागली होती अक्षरशः. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाले होते. 5 फलंदाज पहिल्या 4 षटकामध्ये गमावले होते. मात्र 5व्या 6व्या षटकामध्ये जीवित म्हात्रेच्या फलंदाजीमुळे थोडीशी ऊर्जा, थोडी एनर्जी स्पार्टन्स यवतमाळला जरूर प्राप्त झालेली आहे.
शेवटचं षटक अजून शिल्लक आहे. जीवित स्ट्राईक एंडला आहे. तो जर हे 6 बॉल खेळला तर मला वाटतंय स्कोअर जरूर 70 पर्यंत पोहोचू शकतो. मात्र डेथ ओव्हरसाठी स्पेशालिस्ट गोलंदाज राहुल राहुल शिरवणकर नवीन गोलंदाज आहे. हे शिरवणकर आहे. आम्ही मुंबईच्या संघामध्ये शिवलकर यांना बघितलं होतं. पद्माकर शिवलकर ज्यांनी जेवढ्या विकेट घेतलेल्या आहेत रणजी क्रिकेटमध्ये अजूनही त्यांच्या जवळपास कोणी जाऊ शकलेलं नाहीये मुंबई संघाकडून. उजव्या बाहेर जरूर राहुल शिरवणकरचा हा चेंडू होता. निर्धाव, धावा येणार नाही. लांब टाकला होता शरीरापासून आणि निश्चित मोठी मुवमेंट नव्हती. त्याने पहिल्यांदाच उजवा पाय थोडासा मागे टाकला होता आणि पोझिशनमध्ये होता तो की मी उजव्याच्या बाहेरचा चेंडू लॉंग ऑन मिड विकेटला फिरवेल तो. मात्र लेंथ चांगली राहिली या चेंडूमध्ये. परत एकदा राहुल यस लेग कटर आणि तिथे उंच उडवण्याचा प्रयत्न फसला. ओ हो हो जीवदान. काय घडतंय इथे 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 धाव पूर्ण होणार आहे का? होणार आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. नशीब बलवत्तर आहे. आता बलवत्तर नशीब कोणाचं आहे? दोघांचे. एक कॅच सुटला तो जीवित म्हात्रेचा आणि आयुबला जीवदान मिळतंय रनआउटचं. यस इथे खरं तर समर्पण गरजेचं होतं. मात्र भाग्यशाली ठरला तो जीवित म्हात्रे. यो वाह वाह काय सुंदर बॉल आहे. चांगले चेंडू टाकले दोन्ही चेंडू. डेथ ओव्हर मध्ये जी गोलंदाजी हवी आहे अगदी तसे चेंडू टाकलेले आहेत त्याने. यॉर्कर लाईन मध्ये परफेक्ट लेंथ त्याने टाकले 2 बॉलला आणि त्यामुळेच मोठ्या फटक्याच्या पवित्र्यात असलेला जीवित इथे थोडासा गडबडलेला आहे. धावफलकावरती 54 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा जीवित ऑन स्ट्राईक. यस उंच आकाशामध्ये चेंडू. स्क्वेअर लेग डाऊन द बॉल आणि जीवित होईल बाद. 7 गडी बाद 54 स्पार्टन्स यवतमाळ. जीवित थोडा खेळला तो. छोटी इनिंग होती त्याची मात्र खूपच उपयुक्त इनिंग होती. शेवटच्या षटकामध्ये हे शक्य आहे की तुम्हाला प्रत्येक बॉल फोडूनच काढायचा आहे. प्रत्येक बॉलवरती मोठाच फटका खेळायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये झेल उडतात आणि या अगोदर जीवदान मिळालं होतं. पण तरी आपण म्हणतो ना की दुधाने पोळलंय मग ताक सुद्धा फुंकून पितो. ही अगदी आपली सहज रीत असते. पण इथे दुधाने पोळलं म्हणून नाही, पुन्हा एकदा दुधाचा मोठा घोट घेण्याचा प्रयत्न केला जातो. कारण शेवटचं षटक आहे. इथे संघासाठी धावा जास्त महत्वाच्या असतात. इथे वेळ नाहीये तुम्हाला थांबायला. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला? हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आणि याच बरोबर इथे शेवटच्या षटकातील आता फक्त शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 55 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात. यानंतर या सामन्यातला विजेता संघ बालाजी राजकोट संघाविरुद्ध यानंतरची मॅच खेळणार आहे. लगेच होणार आहे ती मॅच. कुठलाही तुम्हाला विश्रांतीची वेळ नसणार आहे. 1 धाव इथे मिळणार आहे आणि फलकावरती धावांची नोंद होईल. 56 7 गडी बाद 56 स्पार्टन्स यवतमाळ विजयासाठी 57 धावांची आवश्यकता असणार आहे. 7 षटकामध्ये 42 चेंडू 57 धावा. वैष्णव 11 चेंबूर मुंबई संघाला. यास आपण फलंदाजांना बघू शकतो. ओमकार केणी मागचा अर्धशतक वेळ 3 चेंडूमध्ये 5. बंटी बद्रिके 3 चेंडूमध्ये फक्त 5. सुमित दोंगडे 9 चेंडूमध्ये 8. भावेश नाईक, रोहित घरत आणि विकी यांना खातं खोलता आलं नव्हतं. आयुब 9 चेंडूमध्ये 7. तर जीवित मात्र एकमात्र असा खेळाडू आहे की ज्यानं इथे फलंदाजी केली, कॉन्फिडन्सली केली आणि 23 धावांचं योगदान मात्र 12 चेंडूमध्ये दिलं. प्रभाकर 1 चेंडूमध्ये 1 धाव काढत तो नाबाद राहिलेला आहे. एकूण 56 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर
गोलंदाज आज प्रत्येक गोलंदाज इकॉनॉमिकली बेस्ट आहे. आकाश 2 षटकामध्ये 8 धावा, 3 विकेट हॅट्रिकसह त्याने काढल्यात. साहिल टेप बॉल ओव्हर हाताळलं, केवळ 7 धावा. खरं तर तो प्रयोग करत गेला इनस्विंगरचा, त्यामुळे ते षटक मोठ्या धावांचं राहिलं नाही, तर अन्यथा अजून छोटं झालं असतं. साहिल गुडेकर 1 षटकामध्ये 10 धावा, तर निलेश थोडा मागणा ठरला कारण त्याच्यासमोर जीवित होता. 2 षटकामध्ये 27 धावा, 2 विकेट मिळाले निलेशला. राहुल 1 षटकामध्ये 4 धावा, 1 गडी बाद केला. चांगली गोलंदाजी एकूण राहिलेली आहे. ओव्हरऑल या सामन्यामध्ये 6 वरती पहिला फलंदाज, 12 वरती 3 फलंदाज आणि 42 चेंडू, 57 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. इथे वैष्णव 11 चेंबूर संघाला. तर बघायचं ही लढत महत्वाची आहे. दोन्ही संघांसाठी लो स्कोअर मॅच आहे. 57 धावा म्हणजे शॅम्पेन फोडावी असा स्कोअर बिलकुल नाहीये. मात्र अगदी सहज म्हणजे केळं सोलावं तसा सहज सामना पार होणारा नाहीये. त्यामुळं मजा येणार आहे या मॅचमध्ये. लढत तर दोन्ही संघांमध्ये अटीतटीची आहे. स्पार्टन्स यवतमाळचे खेळाडू देखील कसलेले आहेत, मुरलेले योद्धे आहेत आणि एक युवा जोश, युवा ऊर्जा आपल्याला बघायला मिळेल. ती म्हणजे फलंदाजी करणारा संघ यानंतर वैष्णव 11 चेंबूरमध्ये. तर प्रत्यक्षात या मॅच मधला विजेता कोण आहे, कोणता संघ असेल जो क्वालिफायर मॅच मध्ये खेळणार आहे राजकोट गुजरात संघासमोर, बालाजी राजकोट संघासमोर, याचं उत्तर शोधूया. आणि यानंतर जाऊयात व्हॉइस ऑफ इंडिया आदरणीय हरीश पंड्या सरांकडे. सरांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं तर क्रिकेटचा सीझन खूप मोठा सुरू आहे. अनेक देशभरातून सरांना मोठी मागणी असते. मात्र आपल्या स्पर्धेसाठी त्यांना आपण विनंती केली आणि त्याने देखील 2 दिवस या स्पर्धेला देण्याचं कबूल केलं आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे ते काल या ठिकाणी उपस्थित राहिले. मात्र दुर्दैवाने काल मॅचेस होऊ शकलेल्या नाहीत. तर आज सरांचा आवाज आपल्या स्टेडियमला ऐकायला मिळाला. अगदी हिंदी भाषेतून छोटी छोटी उदाहरणं देत, मिश्किल टिप्पणी करत समालोचनाला सजवणारे समालोचक, खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि आज या वयात सुद्धा समालोचनामध्ये मोठी ऊर्जा ठेवतात आणि क्रिकेटला एक मोठा आयाम देतात. म्हणून आम्ही सरांचं विशेष कौतुक करतो. क्रिकेटला उंची देणारे समालोचक, मी विनंती करतो. स्वागत आहे हरीश पंड्या सरांचं. थँक्यू. घरी ठेवला. पण आपलं काम सीपीएल सर. दोन्ही 12 मॅन बोलू पहिला. हॅलो, दोन्ही टीमचे 12 मॅन यांनी इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याची कृपा करावी. लगेच यानंतर पेनल्टी आहे. चला, 12 मॅन वैष्णवी चेंबूर आणि 12 मॅन स्पार्टन स्पोर्ट्स यवतमाळ. तो आधी रात को आप सभी का हार्दिक स्वागत है और यही इस खेल की खूबसूरती है. क्रिकेट कभी भी सोता नहीं, क्रिकेट जागता है. हिमांशु पाटिल नए ओवर की शुरुआत करते हुए, पहली बॉल फ्री हिट की बॉल होती है लेकिन ये वाइड बॉल थी, यानी कि फ्री हिट जारी रहेगा. हर पारी की पहली बॉल ये फ्री हिट है. हिमांशु पाटिल लूजनर बॉल थी उनकी, सामने बैटर मुजम्मिल और साहिल सावंत. मुजम्मिल है ना बैटर. और ये फ्री हिट की बॉल पर पीछे 1 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 2. इस मैच की विजेता टीम
क्वार्टर फाइनल में मुकाबला करेगी बालाजी क्लब राजकोट का और उस मैच की विजेता टीम सेमीफाइनल में पहुंचेगी। एक समय था 26 पर 6 विकेट गिर गए थे, लेकिन उसके बाद जो बल्लेबाजी हुई उसकी तारीफ करनी होगी। जीवित मात्रे ने इस मुकाबले को जीवित रखा है। हिमांशु की गेंद और यह कड़क शॉट, मानो गेंद को चाटा मारा हुआ अपने बल्ले से, उस तरह का क्रॉस बैटेड शॉट, 4 रन। परफेक्ट एग्जीक्यूशन। साहिल सावंत पिछले कुछ दिनों में उन्होंने थोड़ा वेट भी गेन किया है, स्ट्रेंथ गेन की है, उनकी टाइमिंग बहुत इंप्रूव हुई है और यही लोग देखना चाहते हैं जब एक खिलाड़ी रिकवरी से बाहर आता है। व्हाट अ बैटिंग, 6। यहां पर एक तगड़ा शॉट है लेकिन कैच आउट हो जाएंगे ऐसा लग रहा है। कैच हाथ से छूट गया लेकिन 1 को 2 में तब्दील किया। बहुत दूर से दौड़कर रहना पड़ा था सुमित दोंगड़े को, उनके हाथ में ताली मारकर गेंद नीचे गिरी और साहिल के पास 2 रन लेने का अवसर था। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन। 57 रन बनाने हैं जिसमें 8 बने हैं। 49 मोर टू विन। मुजम्मिल 1, साहिल 6। राउंड द विकेट इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से, एक्स्ट्रा ऑर्डिनरी टाइमिंग और 4 रन। दिवाली कब आएगी मुझे पता नहीं, लेकिन रनों की रंगोली सजाई जा रही है। अगर इसका स्पाइडर ग्राफ बनाया जाए, जिसको आजकल वैगन व्हील भी कहते हैं, तो पता चलेगा किस तरह वो बैटिंग रही है। स्ट्रेट डाउन द ग्राउंड ऑन द ऑफ साइड, हर जगह खेलने में सक्षम युवा बल्लेबाज। स्कोर आगे बढ़ता हुआ 12 डाले ना। ऑन साइड पर खेलते हुए 1 रन। बहुत अच्छा क्षेत्ररक्षण वहां पर रहा था अयूब का, साइड आर्म थ्रो, लेकिन जब तक रन पूरा कर लिया था। स्ट्राइक रोटेशन बहुत इंपॉर्टेंट है इस मैच में। और यहां पर तगड़ा शॉट, रात के ठंडे माहौल में गर्मा गर्म लबालब सिक्सर। स्कोर हो गया 20। मुजम्मिल गेंद के ऊपर टूट पड़े। जितनी तेज गेंद करेंगे उतनी तेज बाहर जाएगी। स्कोर 20। और अब पावर प्ले का ओवर लिया गया, बैटिंग पावर प्ले। बैटिंग पावर प्ले का ओवर और टेप बॉल का ओवर, ये 2 ओवर बहुत इंपॉर्टेंट है। ये 2 ओवर में अगर विकेट नहीं मिला तो फिर थोड़ा मुश्किल हो जाएगा। पावर प्ले में जहां बैट्समैन के पास, बैटर के पास मौका है ज्यादा रन बनाने का, वहीं पर बॉलर के पास भी मौका है, क्योंकि बैटर पावर प्ले में ही रिस्क लेता है और जब वो रिस्क लेता है तभी मैं उसको आउट करूंगा। ये स्ट्रेटेजी से बॉलिंग करनी होगी। यहाँ पर स्पार्टन स्पोर्ट्स यवतमाल को, दूसरी तरफ वैष्णव 11 चेंबूर अच्छी स्थिति में। पहले ओवर में हिमांशु पाटिल के सामने लाजवाब बल्लेबाजी साहिल और मुजम्मिल की। नए ओवर की शुरुआत ऑन दी अप खेला था, एक्स्ट्रा कवर की तरफ बॉल रही थी, 1 रन पूरा किया, दूसरे में उसको तब्दील किया है। रोहित गरत, बहुत बढ़िया परफॉर्मेंस आज रहा है साहिल का। 1 मैन ऑफ द मैच जीत भी चुके हैं।
रोहित की अगली गेंद थोड़ी धीमी रही थी, थोड़ा अनयूजुअल बॉलिंग एक्शन है। जब वो डिलीवरी स्ट्राइड पर आते हैं तब देखने लायक होता है। 21 विदाउट एनी विकेट, साहिल और मुजम्मिल। बिल्कुल सीधे बल्ले से सटीक प्लेसमेंट और 1 रन। बॉल की लाइन में आकर खेलना ये एक आर्ट है, और क्रॉस बैटेड शॉट तो कोई भी खेल लेता है, लेकिन उसमें विकेट जाने का खतरा है। और प्ले थ्रू द लाइन, ये सबसे इंपॉर्टेंट है। स्कोर हुआ है इस वक्त 22। 35 रन और चाहिए मुकाबला जीतने के लिए। मुजम्मिल 2 बॉल 7, साहिल 7 बॉल 14। वाइड बॉल। कम स्कोर को बचाते समय वाइड बॉल के रनों पर भी ध्यान रखना होगा, क्योंकि वाइड बॉल, नो बॉल, ओवरथ्रोज, लेग बाइज, बाइज, ये सारे जो रन लीक होने के प्रकार है उसको बंद करने होंगे। प्लम्बर जिस तरह गलते हुए नल को बंद करता है, वैसे बाइज, लेग बाइज, नो बॉल, वाइड बॉल, ओवरथ्रो, ये सबके नल बंद करने पड़ेंगे। और प्लम्बर कौन है? तो कोई बाहर से प्लम्बर नहीं आएगा, सभी को प्लम्बर बनना पड़ेगा। 24 रन बने हैं। वैष्णव 11 चेंबूर। वाइड बॉल के लिए रिव्यू मांगा गया है और तीसरे अंपायर से फैसला आएगा। Yes, it is a wide ball. अब ये देखिए रात का कड़क बेधड़क, व्हाट अ स्ट्रोक। तबीयत खुश कर दे, दिल बाग बाग कर दे, ऐसा ये 6 था। रॉकेट उड़ता हुआ, लगातार बॉल हवा में उड़ रही है और नासा के वैज्ञानिक भी सोच रहे हैं पिंपरी में ये क्या हो रहा है, कोई एक ऑब्जेक्ट बार बार ऊपर आ रहा है। स्पार्टन स्पोर्ट्स यवतमाल के दोनों लेफ्टी बॉलर्स वो असरकारक गेंदबाजी नहीं कर पाए। स्कोर हुआ है 31। 26 रन और चाहिए और क्वार्टर फाइनल का मुकाबला बालाजी क्लब राजकोट और ये मैच के विजेता टीम के बीच होगा। लगातार 3 मैच खेलना, इसके लिए भी स्टेमिना चाहिए, स्किल चाहिए और सबसे बड़ी बात है विल पावर। 31 टैप करते हुए 1 रन और। 32 आफ्टर 2 ओवर्स। 16 का रन रेट। मुजम्मिल 14, साहिल 15। 30 गेंदों में 25 रन चाहिए। आमदार चषक में आप सभी का हार्दिक स्वागत। माननीय नामदार श्री अन्ना साहेब बनसोड़े, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधानसभा युवा मंच, इनकी ये प्रस्तुतिकरण है। ये कौन है अभी? साहिल है ना बॉलर। हाँ आवा इधर टीव्हीत बघ, अरे टीव्हीत बघ ना। नाही साहिल आहे सर। ओ अरे कोण जेवलं रे इथं? काम साहिल, बाहेरचे लोक येऊन जेवतात इथं। साहिल नया ओवर करेंगे। साहिल टू साहिल, बॉल को टप्पा खाने दिया, आंख के नीचे गेंद थी, बड़े आसानी से बल्ले को स्वाइप किया और 1 को 2 में पूरा करने का प्रयास। ब्यूटीफुल रनिंग बिटवीन द विकेट। पहला रन तेज, दूसरा रन तेज, और यही तरीका होना चाहिए। हर बॉल पर चौका छक्का नहीं आएगा, ग्राउंड में भी दौड़ना होगा। 34 रन, रन बनाने का पैटर्न बहुत अच्छा रहा है। कलाइयों से टर्न कर दिया, वेरी रिस्टिली प्लेड, बिहाइंड द स्क्वायर और 1 को 2 में तब्दील कर दिया। लवली रनिंग बिटवीन द विकेट। वैष्णव 11 चेंबूर क्या जबरदस्त दौड़ रहे हैं।
मानो चेंबूर से उमरशी बापा चौक होते हुए ईस्टर्न फ्रीवे ले लिया और सीधा कोलाबा की तरफ जा रहे 20 मिनट में। चेंबूर से कोलाबा, आपली मुंबई 36। अब ये बढ़िया बॉल, गुड लेंथ, स्पॉट पर टप्पा खाती हुई। साहिल का रिदम बहुत अच्छा है, लेकिन फर्क सिर्फ इतना है कि अभी तक विकेट नहीं ले पाए हैं। वैष्णवी चेंबूर, ये टीम ने अपने पहले मैच में जब जीत हासिल की थी तभी भी उनकी पार्टनरशिप बहुत अच्छी रही थी। मेरे ख्याल से बॉल जाकर बॉक्स पर लगी है, तुरंत पानी पहुंचाया जाएगा। खेल कुछ समय के लिए रुका हुआ है। टेप बॉल का ओवर है और टेप बॉल बहुत जोर से लगता है। थोड़ा सा उनको फर्स्ट एड दिया जा रहा है और आई थिंक ही हैज रिकवर्ड। या लड़ना ही होगा। जो हिम्मत हार जाते हैं वो मैच हार जाते हैं, जो हिम्मत बताते हैं। अभी अभी मैं जरा यहाँ जूस पीने गया था, आ रहा था, मेरे बाजू से एक रिक्शा गुजरा, उसके पीछे लिखा था जाची हिम्मत त्यालास कीमत। और वही बात है, जिसमें हिम्मत है उसकी कीमत है। स्कोर 36 रन। साहिल 11 बॉल 19, मुजम्मिल 4 बॉल 14। टेप बॉल का ओवर चलता हुआ, पारी का तीसरा ओवर। 21 रन और चाहिए मुकाबला जीतने के लिए। प्री क्वार्टर फाइनल का ये मुकाबला है। इसके पहले श्रीतेज और हमराज मृत्युंजय, दो टीमों ने सेमीफाइनल में प्रवेश किया है। आज तीसरी टीम का फैसला अगले मुकाबले के बाद होगा। जो कल मैचेस पोस्टपोन हुए हैं वो 18 तारीख को खेले जाएंगे, वहां से चौथी टीम आएगी। इस बार फिर से ग्लांस कर दिया बैकआउट ऑफ स्क्वायर, लेग बाय। लेग ग्लांस का जो शॉट है, ये लेग ग्लांस और फ्लिक में फर्क क्या है? लेग ग्लांस जो है आप मीडियम पेसर के सामने जब बॉल को पीछे फाइनल की ओर खेलते हैं, दैट इज अ लेग ग्लांस। फ्लिक में ज्यादा खलाइयों का उपयोग होता है। स्नॉटर बॉल और बाय का 1 रन। देखिए, जब गेंद अच्छी हुई तो विकेट कीपर पकड़ नहीं पाए। वेवर्ड मूवमेंट और स्कोर अब आगे बढ़ता हुआ 3 ओवर बाद 38। अब मैच जीतने के लिए 24 गेंदें बची और 19 रनों की जरूरत है। साहिल 13 बॉल 19, मुजम्मिल 5 बॉल 14। 24 चेंडू 19 धावा, 24 बॉल्स 19 टू विन। प्री क्वार्टर फाइनल मुकाबला आज के दिन का 4 टीमों ने हिस्सा लिया था और उसमें की रोहित 11 की चुनौती समाप्त हुई है। ये मैच में जो टीम हारेगी उसकी चुनौती भी खत्म होगी। विकास है क्या? वो हेडबैंड बांधा था। नया ओवर करेंगे विकास। हाँ, प्रभाकर। प्रभाकर कुछ कर, ये मंत्र है। व्हाट अ शॉट! मुजम्मिल आज ऐसी बैटिंग कर रहे हैं, सुमित डेकले भी उनके फैन हो जाएंगे। नीट एंड क्लीन हिटिंग, वाओ, वंडरफुल। ऐसा लगा मानो गोल्फ खेल रहा है मुजम्मिल, बॉम्बे प्रेसिडेंसी गोल्फ क्लब चेंबूर में। इस बार खेला और टेरेस पे चली गई बॉल। 45। अब 12 रन चाहिए मैच जीतने के लिए। लगा तो 6।
बहुत बड़ी भव्य विजय की तरफ अग्रसर होती हुई टीम वैष्णव 11 चेंबूर। फुल टॉस बॉल और कैच आउट होते होते रह गए, टप्पा खाकर बॉल बाहर चली गई, 4 रन। साहिल सावंत, जो करेगा टीम की तकलीफों का अंत वो है सावंत, जो मैच जिताएगा तुरंत वो है सावंत। ओहो व्हाट अ शॉट दिस इज, कैच आउट का मौका है लेकिन इंटरेस्टिंग, नो, 6 रन। साहिल, खामोशी है कि शोर आएगा, सबका वक्त आता है, तेरा दौर आएगा। अब 2 रन चाहिए, 10 विकेट से भव्य विजय, बस कुछ देरी है। और यहां पर कैच आउट हो गए, लेकिन क्या भव्य पारी खेलकर लौट रहा है साहिल, 29 रनों की पारी। फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट, ऐसा कहा गया है। जीवन में बाधाएं आएगी, लेकिन साहिल का जीवन भी, मुझे अग्निपथ के हरिवंश राय बच्चन की कविता की पंक्तियां याद आ रही है, जो समर्पित करना चाहूंगा साहिल के लिए। वृक्ष हो भले खड़े, हो घने हो बड़े, एक पत्र छां भी मांग मत, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ। तू न थकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ। यह महान दृश्य है, चल रहा मनुष्य है, अश्रु श्वेद रक्त से लथपथ लथपथ लथपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ। जिसने जीवन का अग्निपथ चला हो, उसके लिए क्रिकेट का अग्निपथ क्या करेगा। व्हाट एन इनिंग्स बाय साहिल, 55 रन 1 विकेट के नुकसान पर। इस बार ये विनिंग शॉट हो सकता है, लेकिन कैच आउट का मौका, जीवित हाथ से कैच छूटा है और ये मैच को अब 9 विकेट से जीत लिया गया है टीम वैष्णवी चेंबूर इनके द्वारा। और उनका मुकाबला अगले पड़ाव पर होगा बालाजी क्लब राजकोट से। आइए चलेंगे अब प्लेयर ऑफ द मैच अवार्ड की तरफ। यह मैच समरी, जीवित मात्रे ने 23 रन बनाए, बाकी बल्लेबाजों ने निराश किया। बहुत अच्छी बॉलिंग रही वहां पर आकाश की, 2 और 8 रन 3 विकेट, राहुल 1 और 4 रन 1 विकेट, साहिल 1 और 7 रन 1 विकेट और नीलेश 2 और 27 रन 2 विकेट। दूसरी तरफ अगर देखते हैं, साहिल 16 गेंदों में 29, मुजम्मिल 7 बॉल 21 नॉट आउट, प्रभाकर 1 और 19 रन 1 विकेट, साहिल लोंगले 1 और 4 रन, रोहित